वेलकम फ्रेंड, अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। छान असे गुलाबजाम बनवलेले आहेत खव्याचे, अगदी योग्य प्रमाणात, तेलात अजिबात विरघळलेले नाही किंवा कडकही झालेले नाही। तर याची मी पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे, त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। इथे मी मैदा यूज केलेला नाही, गव्हाचे पीठ घेतलेले आहे, जे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतेच आणि ते आपल्यासाठी पौष्टिकही असते। जर तुम्हाला मैदा घालायचा असेल तर तुम्ही मैदाही घालू शकता, तसं काही नाही, फक्त प्रमाणाचं तेवढं लक्षात ठेवा। अर्धा किलो खव्यासाठी 1 वाटी असा मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ, आणि ते आपल्याला दाबून घ्यायचं नाही अजिबात, असं भुसभुशीतच त्यात घालायचं, जेवढं मावेल तेवढंच घ्यायचं। आणि पुढे मी टिप शेअर करणारच आहे तुमच्यासोबत, की जर तुम्हाला हे एवढं पीठ वापरूनही जर तुमचे तेलात विरघळत असतील तर त्यासाठी काय करायचं, तर इथे एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला। बाहेरून तुम्हाला थोडा आवाज येत असेल तेवढा इग्नोर करा, कारण इथे बाजूलाच कार्यक्रम सुरू आहे। तर आपलं पीठ मळून अशा कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपल्याला त्याचे गोळे व्यवस्थित करता येतील। तर आता आपल्याला याचे छान असे गोल गोल, एकदम दाबून गोळे करायचे नाही आहे, एकदम हलक्या हाताने आपल्याला त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला एक कोणत्याही चमचा वगैरे घेऊन घ्यायचा, म्हणजे आपण एकसारख्या आकाराचे प्रत्येक गुलाबजामुन बनवू शकतो। तर आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे आहे। कढईत मी तेल घेतलेले आहे, तुम्ही कोणतेही रिफाइंड ऑइल घेऊ शकता, आणि त्यात मी 2 चमचे गाईचे तूप घातलेले आहे। तुम्ही पूर्ण तुपात तळले किंवा पूर्ण तेलात तळले तरी चालेल, पण मी थोडं फ्लेवरसाठी याच्यात तूप ॲड केलेलं आहे, तुम्हीही करू शकता। आता याला आपण थोडं गरम करून घ्यायचं आहे, एकदम अगदीच कडकडीत करायचं नाही, थोडं गरम करून घ्यायचं। आणि त्याच्यात आधी छोटासा एक गुलाबजामुन घालून बघायचा, म्हणजे आपला गोळा जर व्यवस्थित तळला गेला, वितळला नाही, म्हणजे आपलं मिश्रण अगदीच योग्य झालेलं आहे। ही टीप याच्यासाठी की आपलं प्रमाण जर चुकलं तर आपले सर्वच गुलाबजाम खराब होणार नाही, आणि त्यात आपण त्यांना जर काही प्रॉब्लेम झाला तर रिपेअर करू शकतो। जर तुमचा गुलाबजाम तेलात विरघळला तर तुम्ही त्यात थोडं पीठ अजून ॲड करा, आणि हे तुम्ही प्रत्येक वेळेस चेक करून घ्यायचं आहे, कारण केव्हा आपला खवा पातळ असतो आणि केव्हा घट्ट असतो, त्यामुळे पिठाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं। त्यामुळे अशी टेस्ट तुम्ही नक्की करून बघा, आणि असं केलं तर तुमचे गुलाबजाम कधीच तेलात विरघळणार नाही किंवा खराब होणार नाही, आणि ते पाकात व्यवस्थित मुरत नाही काही जणांचे। तर त्यासाठी मी पुढे टिप शेअर करणार आहे की आपण त्याच्यासाठी काय करू शकतो। तर सर्व बाजूने छान गोल्डन ब्राऊन असे आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे। तर इथे साईडलाच मी मोठी कढई ठेवलेली आहे, आपल्याला याच्यासाठी पाक तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे। आता ही दुसरी बॅच पण आपण याच्यात ॲड करून देऊ आणि मग आपला पाक करायला घेऊ। तर अर्धा किलो साखर घालून यात 1 ग्लास पाणी मी घातलेलं आहे, आणि साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे। आपल्याला याचा 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही, फक्त हाताला असं चिपचिप लागेल इतकाच आपल्याला याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे आधीच्या पाक शिल्लक असेल गुलाबजामचा वगैरे किंवा रसगुल्ल्यांचा, तर तुम्ही यात ॲड करू शकता। माझ्याकडे होता, मी आधी रसगुल्ल्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली होती, त्याचा थोडा पाक शिल्लक होता, तर मी त्यात केसर घातले होते, म्हणून तो मी यात ॲड करणार आहे। तर याचा कलर तुम्हाला पुढे थोडा येल्लो दिसेल। तर हा पाक आपल्याला व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे, आणि सर्व गुलाबजाम असे छान असे आपल्याला गुलाबजाम हलवताना ना ते छोट्या चमच्याच्या साहाय्याने अलगद असे हलवायचे आहे, नाहीतर ते तुटतात किंवा चपटे होतात। तर ह्या पाकात मी वेलची पूड आता ॲड केलेली आहे फ्लेवरसाठी। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका करू, कोणताही इसेन्स घातला तरी चालेल, पण हलकाच घाला, कारण याचा खव्याचा टेस्ट आधीच खूप छान येतो, तर जास्त काही फ्लेवरची गरज पडत नाही। तर आपला पाक अगदीच रेडी आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि आपले गुलाबजाम छान तळून घेते। आता गुलाबजाम तळून झाल्यावर त्या
पाकात घालायच्या आधी त्याला काय करायचे म्हणजे त्यात पाक छान असा मुरला जाईल, त्याची मी टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, टूथपिकच्या साहाय्याने असं 1 किंवा 2 होल आपल्याला यात करून घ्यायचे आहे, म्हणजे आपला पाक यात छान मुरला जाईल. आणि गुलाबजाम किंवा पाक दोघांपैकी आपल्याला यात एक गरम असायला हवं. तर आपले गुलाबजाम थंड आहेत आणि पाक गरम आहे, तर हा याच्यात छान असा मुरेल. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि कशी वाटली हेही कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही तुमच्या घरी अशी गुलाबजाम नक्की ट्राय करा. बघा, सर्व गुलाबजाम मी यात ॲड केलेले होते. आता 2 ते 3 तासांसाठी यांना असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपले गुलाबजाम खाण्यासाठी अगदीच रेडी असतील. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपले गुलाबजाम अगदीच रेडी झालेले आहे. तर यांना आतपर्यंत रस किती छान गेलेला आहे हे तुम्हाला दाखवते आणि खायला तर अगदीच टेस्टी झाले होते. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा. धन्यवाद.